मला वाटते आजचा दिवस सुटला. बेस्ट ऑफ लक. ग्रीन सिग्नल पंचाकडून. खेळाडूचं अभिनंदन आणि मान्यवरांचे खूप खूप आभार. निश्चितच आपण पाहतोय पहिला चेंडू खेळत असताना स्ट्राईक एंडला फलंदाज रुपेश स्ट्राईक एंडला होता. त्याने एक धाव आपल्या खात्यामध्ये जमा केली. संघाचं खातं ओपन केलंय आणि स्ट्राईक एंडला आता जातोय विजय बालाजी. यशला आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना. हो, इथे मात्र चेंडूला चपराक लावण्याचा प्रयत्न, चाबूक शॉट पाहायला मिळाला. परंतु प्रोटेक्शन होतं तिथे आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं रणनीतीच्या माध्यमातून. एकेरी धावेनंच बालाजीने देखील आपलं खातं खुलं केलं. पोलचा फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाहीये तिथे. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. आउट ऑफ द पार्क. षटकार. निश्चितच विचुंबे संघाला विनंती आहे, आपण 4:30 वाजता आपण हजेरी लावायची आहे. विचुंबे संघ जतीन जरा त्यांना कान मंत्र दे जाताना, जर जेवायला चालले असतील तर. हो, इथे मात्र रुपेशच्या माध्यमातून सिंगल पाहायला मिळते. रुपेशच्या माध्यमातून षटकार पाहिला, त्यानंतर सिंगल. स्ट्राईक रोटेट झाली. धावसंख्या एकूण 9. धावपलकर पाहायला मिळते. यश गोलंदाजी मार्कवर आणि गोलंदाजी आपण पाहतोय यशला. ऑफ स्टंपला सोडून जाणारा चेंडू पंच अवांतर घोषित करतात आणि इथे एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव जरूर मिळेल डेरिवडी संघाला. सुरतचा संघ आपण पाहतोय I11 डेरिवडी. इथे फटका सजवला. एक्स्ट्राच्या वरतून खेळून काढलाय. पॉईंटच्या रिझल्ट मध्ये आपण पाहतोय एक धाव पूर्ण केली. दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण होते आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 12 धावा धावपलकर पाहायला मिळतात. षटकातील शेवटचं यश षटक हे थोडंसं महागडं पाहायला मिळतंय, कारण रुपेश ह्या गोलंदाजीवर तुटून पडलाय आणि त्याचबरोबर इथे मात्र अक्षरशः खोदून काढलाय. स्लोअर पद्धत चेंडू होता यश आणि या शेवटच्या चेंडूवर आले सिंगल. सिंगलच्या माध्यमातून धावसंख्या आपण पाहिली तर बिनबाद 13 अशी धावसंख्या पाहायला मिळते. नवीन गोलंदाज ओमकारला आपण पाहतोय. ओमकारच्या खांद्यावर जबाबदारी दिली दुसरे षटक करण्यासाठी. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विजय बालाजीला आणि 13 धावा आपण पाहतोय. एका बाजूला विजय बालाजी तर दुसऱ्या बाजूला निमेश संघ. फुलटॉस चेंडू होता, त्याला मात्र पॉलिशमेंट मिळाले. चेंडू जातोय फाईन लेग क्षेत्राकडे. खाली प्लॉट मध्ये 6 धावांसाठी अर्धा डझन धावा वसूल केल्यात. मी म्हणेन
या फलंदाजानं रुपेशने षटकार मारला, आपल्या मनगटी ताकद दाखवली, मात्र मी का शांत बसू आणि पहिल्याच चेंडूवर ओमकारच्या मात्र षटकार मारलाय. पुन्हा एकदा गोलंदाज तो सज्ज होतोय. ओमकार हो रिव्हर्स अटेंड केला होता. इथे काय घडलं तर पण क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक होता, प्रोटेक्शन होतं. एकेरी धावेने मात्र समाधानित व्हावं लागलं. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळालं. 20 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आणि त्याचबरोबर स्ट्राईक रोटेट झाले. रुपेशकडे स्ट्राईक गेली. हो इथे फटका फसलाय, कारण चेंडू बराच काल हवेत होता, परंतु काय घडलं तर आपल्याच फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न ओमकारचा, झेल मात्र जमिनीला दान झालाय आणि रुपेशला मिळाली आहे सुवर्ण संधी म्हणेन. कारण रुपेश एक अनुभवी फलंदाज आहे आणि त्याच्याकडे अनुभव असल्यामुळं, एक दांडगा अनुभव असल्या कारणानं रुपेशच्या माध्यमातून आपल्याला चांगली फलंदाजी पाहायला मिळेल का, कारण जीवनदानाचा फायदा तो उचलेल का, हेही पाहणं तितकंच गरजेचं आहे. एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 21 धावा धावफलकावर पाहायला मिळतात. ओमकारनं सोडलेला झेल आता किती महाग पडेल हे काही कालावधीच आपल्याला निश्चित पाहायला मिळेल. हो इथे मात्र सन्मान दिला चेंडूला. हीच तर खरी ओळख असते मोठ्या खेळाडूंची आणि ते दर्शवित असताना विजय बालाजीला आपण पाहतोय सिंगलच्या माध्यमातून स्ट्राईक रोटेट केली आहे आणि धावसंख्या 22 पाहायला मिळते. हो पूल करण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय. स्लोअर पद्धतीचा चेंडू तो व्हेरिएशन दाखवलं होतं, आखूड टप्प्याचा चेंडू होता आणि त्याचबरोबर ओमकारनं मात्र सुटकेचा निश्वास सोडला सर, कारण रुपेश सारखा दांडगा अनुभवी स्ट्राईक एंडला असताना त्याला चेंडू आता कसा हाताळायचा हे त्यांनी ओळखलं, पाहिलं कशा पद्धतीने रिलीज करायचं हे सगळं दर्शवित असताना आपण पाहिलं ओमकारला. पहिल्या चेंडूवर षटकार आला होता, त्यानंतर मात्र धावांवर अंकुश लावण्याचा प्रयत्न करतोय ओमकार हा गोलंदाज. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, स्लोवर पद्धतीचा चेंडू, फसवा चेंडू आणि शेवटचा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 22 धावा धावफलकावर पाहायला मिळते. कोणतीही सफलता नाही, ब्रेक थ्रू मिळाला नाहीये निश्चितच या 2 षटकामध्ये. आणि 2 षटकांचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये आले होते एकूण 13 धावा, या षटकामध्ये आल्यात 9 धावा. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर तरी देखील कमबॅक केला आपल्या संघासाठी आणि आपल्या संघाला सावरण्याचा प्रयत्न केला तो ओमकारनं. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी पाहायला मिळाली या षटकामध्ये. विजय बालाजीने मारलेले षटकार, त्यानंतर सिंगल डबलनं स्ट्राईक रोटेट केले. 2 चेंडू निर्धाव देखील पाहायला मिळाले आणि अशा रीतीनं फक्त 9 धावा खर्च केल्या तो ओमकारनं. पॉवर प्लेची दोन्ही षटकं संपलेत आणि त्यामुळे मात्र आता क्षेत्ररक्षण आपल्याला विखुरलेलं पाहायला मिळेल. 5 क्षेत्ररक्षक किमान सीमारेषेवर तैनात असतील. चला स्पीडअप करा, भरपूर सामने खेळवायचे आहेत. आज आपण पाहिलं तर कालच्या दिवसामध्ये 3 षटकांचा सामना शेवटच्या क्षणी खेळावा लागला, कारण वेळ आमच्याकडे अपुरा पडला. आजही तसे घडू नये त्यासाठी तुम्हाला आम्ही वारंवार विनंती करतोय. प्रत्येकाचं कर्तव्य आहे वेळ वाचवणं. वेळ आपल्या हातातून निघून गेली तर आपण काही करू शकणार नाही आहोत. इथं पोलचा फटका पाहायला मिळतोय.
चेंडूची पाहणी करत विजय बालेच्या बॅट मधून निघालेला हा ब्रँडेड षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं अर्धा डझन धावा वाढतायत। संघाची धाव संख्या एकूण बिनबाद 28 पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूचा खरपूस समाचार घेत असताना गोलंदाजाला मात्र पनिशमेंट मिळाले। सुशांतच्या गोलंदाजीवर तुटून पडलाय तो विजय बालाजी। पहिला चेंडू षटकार। हो, इथे मात्र सुशांत पुन्हा एकदा चेंडू टाकला होता, परंतु त्याला ढकललं गेलं। लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहेत तिथे, एकदा पूर्ण केली आणि दुसरी धाव घेण्याचा धाडस देखील दाखवलंय आणि 2 धावांच्या मदतीने धाव संख्या पाहिली तर 30 धावा धावफलकावर पाहायला मिळतात। तिसरं षटक मार्गस्थ आहे। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 2 धावा। सुशांत एक नौखा गोलंदाज आहे, त्याच्या खांद्यावर जबाबदारी दिली। हो, इथे मात्र चपराक लावण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क फारसा आपल्याला पाहायला मिळाला नाही, त्यामुळे मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। विजय बालाजी एक हाती किल्ला लढवण्याचा प्रयत्न चालू आहे, परंतु त्याला साथ देखील तेवढी चांगली मिळते ते रुपेशची। हो, आपल्या फॉलो थ्रो मध्ये चेंडू अडवण्याचा प्रयत्न, काय घडलं तर शॉट लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता तिथे आणि त्यानंतर एक धाव मात्र रोखू शकलो नाही। सुशांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर तयार होते। 4 चेंडूचा खेळ संपला। या षटकामध्ये 7 धावा खर्च केलेत। रुपेशने मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, प्रयत्न अपयशी ठरला। हा चेंडू देखील निर्धाव पाहायला मिळतोय। छोटा पॅकेट बडा धमाका। अगदी कमी वयामध्ये सुशांतनं गोलंदाजीला सुरुवात केली आहे। इथे पुलचा फटका, क्षेत्ररक्षक आहे, काही घडलं तर झेल सुटलाय आणि अशा रीतीनं एक धाव, एकही धाव घेतली नाहीये। कदाचित 2 धावा झाल्या असत्या, परंतु बालाजीला ते मान्य नव्हतं आणि त्यानंतर मात्र निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय। 3 षटकांचा वाजवी खेळ संपला। 3 षटकांच्या समाप्ती अखेर आपण पाहिलं तर 10.33 सरासरीनं इथे धावा पाहायला मिळतात आणि 31 हॅलो बघूया उर्वरित उर्वरित 2 षटकामध्ये किती धावा जमा करतायत आई11 डेरिव्हेटिव्ह संघ। नवीन गोलंदाज हो, इथे मात्र लॉक केल्या चेंडूला लॉंग ऑफ क्षेत्राकडे बालाजीने ओळखलंय। धाव घेणं धोक्याची घंटा होऊ शकते आणि त्यामुळे मात्र धाव घेतली नाहीये। आतापर्यंत विचार केला तर अशा अनेक धावा त्याने कमी घेतल्यात आणि त्यामुळे मात्र धावांवर थोडंसं अंकुश लावण्यात दादरपाडा संघ देखील थोडंसं सक्षम झालाय। फुलटॉस चेंडू होता, परंतु त्याला पनिशमेंट मिळाली आहे। लॉंग ऑफच्या वरतून चेंडू जातोय 1 बाउंस सीमारेषे बाहेर, धनधन करत खणखणीत चौकार। या चौकाराच्या मदतीने धाव संख्या आपण पाहतोय तर 35 धावा धावफलकावर पाहायला मिळतात आई11 डेरिव्हेटिव्ह संघाच्या।
चौथं षटक मार्गस्थ आहे. पहिले दोन चेंडू तर रिलीज करताना आपल्याला पाहायला मिळाला गोलंदाज प्रणितला. त्याच्या समोर मात्र एक नामवंत फलंदाज आहे, त्याच्या समोर त्याला गोलंदाजी करायची आहे आणि फुलटॉस चेंडू आहे. त्या फुलटॉस चेंडूला मात्र धोक्याची घंटा पाहायला मिळते, कारण षटकार आलाय आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या अर्धा डझन वाढणार आहेत आणि धावसंख्या एकूण बिनबाद 41. बऱ्याच दूरवर चेंडूला पाठवलं होतं विजय बालाजीला. यासाठी तो थांबून आहे मैदानावर. माझ्या रडार मध्ये चेंडू आले तर मी त्यांना बाहेर पाठवू शकतो. ऑफस्टंपच्या बाहेर चेंडू एक्झॅक्टली रिलीज झाला पुढे. अवांतर चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या 42. हो, एक्स्ट्राच्या वरतून खेचून मारलाय चाबूक शॉट आणि इथे जातील मिळतील 4 धावा विजय बालासाठी. 4 धावा संघासाठी. धावसंख्या पाहायला मिळतात 46. चौथं षटक मार्गस्थ आहे. या षटकामध्ये अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रणितला मात्र या षटकामध्ये मार बसलाय. 1 षटकार 2 चौकार. विजय बालाजीच्या बॅट मधून हा मोठा फटका येईल का नाहीये, कारण ओमकार आहे तिथे. ओमकारच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलाय आणि पहिला ब्रेक थ्रू मिळून दिलाय. धावा जरूर खर्च केल्यात मी म्हणेन प्रणितनं, परंतु ब्रेक थ्रू मिळून दिलाय. तो ब्रेक थ्रू मिळून दिला देत असताना विकेट कोणाची मिळाली आहे? एका वाघाची विकेट मिळाली आहे. म्हणजेच विजय बालाजी हा बाद झालाय, ज्यानं आपल्या संघासाठी एकूण धावा जमा केल्या. 35 धावा टोटल जमा केल्या त्या विजय बालाजीनं i11 डेरिव्हेटिव्ह संघासाठी. चला नेक्स्ट मॅच नांदगाव आणि नवघर. आपण टॉस साठी यायचं प्लीज. नांदगाव संघाचा संघनायक आणि नवघर संघाचा संघनायक आपल्यासाठी पहिला कॉल आहे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार आहोत. चला फलंदाज मैदानामध्ये धावत यायचे. धावसंख्येचा विचार केला तर पहिला गडी बाद झालाय 46 या आकड्यावर. एकूण 35 धावांचं योगदान आणि फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला आहे जितू. या षटकातील शेवटचा चेंडू पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू सरळ एसटी रक्षकाचा वेध घेतोय आणि अशा रीतीनं चौथे षटक संपलंय आणि चौथ्या षटकाच्या समाप्ती अखेर आपण पाहिला. एक गडी बाद 46 धावा धावपलकावर पाहायला मिळत आहेत i11 डेरिव्हेटिव्ह संघाच्या. आता उर्वरित षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये एक्झॅक्टली काय घडेल हे तितकंच पाहणं गरजेचं आहे, कारण चांगला फलंदाज लागलेला फलंदाज मैदानातून बाहेर पडलाय, परंतु त्याला साथ देत असताना रुपेशने देखील एक षटकार लगावलाय. हे विसरून चालणार नाहीये आणि रुपेशला मात्र जास्तीत जास्त स्ट्राईक खेळावी लागेल. अशा पद्धतीची फलंदाजी करावी लागेल.
निश्चितच स्पीडअप करा. नवीन गोलंदाज पाहायला मिळेल. रोहित येतोय. रोहितच्या खांद्यावर जबाबदारी दिली शेवटचं षटक हाताळण्यासाठी. हाणामारीचं षटक आहे. या षटकामध्ये रुपेश काय करणार आणि त्याला साथ देत असताना जितू काय करणार, किती धावांचं योगदान या षटकामध्ये पाहायला मिळेल, किती धावांवर अंकुश लागेल किंवा किती धावांचं टार्गेट सेट होईल हे पाहणं तितकंच गरजेचं आहे. स्ट्राईक एंडला रुपेशला पाहतोय. पोलचा फटका. काय घडतंय, क्षेत्ररक्षक आहे परंतु वन बाउंस चेंडूनं गाठली सीमारेषा आणि अशा रीतीनं पहिल्या चेंडूवर मिळाल्या तर 4 धावा. 50 कंप्लीट झाली आहे ती I11 डेरिव्हेटिव्ह संघाची. 5वं षटक मार्गात असताना 50 कंप्लीट केली आहे I11 डेरिव्हेटिव्ह संघानं. हो इथे काय घडलं तर काय कमबॅक करताना पाहायला मिळतोय रोहित हा गोलंदाज. 4 चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. लो फुलटा चेंडू होता. बॅटची एज घेऊन मात्र शॉट फाईन लेगच्या दिशेने निघून चालला होता परंतु थोडसा क्षेत्ररक्षक होता तिथे. चांगलं वॅकिंग मिळालं आणि त्याचबरोबर एकेरी धावेनं मात्र संघ पुढे सरकेल. 51 धावा धावपलकर पाहायला मिळतात. 1 गडी बाद 51 धावा. सवय झाली आम्हाला आता. निश्चितच या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू शिल्लक आहेत. 3 चेंडू मध्ये 5 धावा खर्च केले. तर स्ट्राईक एंडला बऱ्याच कालावधीनंतर जितूला आपण पाहतोय आणि त्याचबरोबर 3 चेंडू फेस करत असताना या षटकामध्ये रुपेशने 5 धावा जमा केल्यात. वैयक्तिक विचार केला तर एक चौकार आणि षटकाराच्या मदतीनं 14 धावांवर खेळतोय रुपेश हा फलंदाज आणि त्यातल्या त्यात 35 धावांचं योगदान देत असताना विजय बालाजीला आपण पाहिलं. इथे फुलटाव चेंडू होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला की नाही पाहायचं नक्कीच. सरळ चेंडू एसटी रक्षकाचा वेध घेतोय आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटच्या 2 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि या शेवटच्या 2 चेंडू मध्ये काय घडेल आणि काय बिघडेल हे निश्चित पाहावं लागेल. रोहितच्या गोलंदाजीचा विचार केला तर आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली कारण 4 चेंडू फेअर रिलीज करत असताना फक्त 5 धावा खर्च केल्यात. इथे मात्र लॉंग ऑन क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक आहे परंतु लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलाय आणि अशा रीतीनं निमिषने चेंडू अडवताना 2 धावा रोखल्यात आणि 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरकताना पाहायला मिळेल. 53 धावा धावपलकावर पाहायला मिळतात. 1 गडी बाद. शेवटचा चेंडू, शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकामधील शेवटच्या चेंडूला काय घडतंय हे पाहावं लागेल. फुलटॉस चेंडू होता परंतु इथे घडलं काय, निमिषच्या हातामध्ये चेंडू पोचला नाहीये. अगदी बॉडीला ब्रश करून चेंडू पुन्हा एकदा मैदानात आला आणि 2 धावा देऊन गेला यशा शेवटच्या चेंडूवर. या 2 धावांच्या मदतीनं एकूण 55 धावा धावपलकावर लागल्यात आणि 56 धावांचा पाठलाग करावा लागेल तो दादरपाडा संघाला. निमिषच्या संघाला 11.20 सरासरीने धावा जमा करायचे आहेत परंतु पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध बाकी आहे. उत्तरार्धामध्ये काय घडेल आणि काय बिघडेल याचं धावतं वर्णन ऐकूया आमचे परम मित्र नवी मुंबईचा बुलंद आवाज राहुलजी शिरसाट यांच्याकडनं. तुर्तास मी थांबतो, तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. कैलासवासी जाणारामा चिमणे स्मरणार्थ ही स्पर्धा 3 दिवसीय स्पर्धा आहे. 16 वर्ष या स्पर्धेमध्ये पदार्पण करत असताना गिरीश चिमणे अँड कंपनी अतिशय भव्य दिव्य मैदान पाहायला मिळतंय. तर टॉस साठी अनाउन्समेंट केलेलं आहे आम्ही नांदगाव आणि नवघर संघाला की आपण टॉस साठी या. आम्ही तर नांदगाव आणि पांजे या 2 संघांना विनंती करतोय आपण टॉस साठी यायचं प्लीज. चला, दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित असतील तर टॉस साठी या. नांदगाव आणि पांजे. पुढचा आवाज असेल राहुल शिरसाट सरांचा.
चला तर नेक्स्ट मॅच चा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. नांदगाव टीमचे कॅप्टन आणि नवगल टीमचे कॅप्टन कृपया करून आपण टॉस साठी यायचं आहे. पांजे संघ आपण या. तर मी अतुल दादा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेच्या माध्यमातून नुकतीच ज्यांची उपस्थिती आपण पाहिली आदरणीय कैलासजी भगत यांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी केला जाईल. तर कैलासजी भगत यांचा सन्मान आमच्या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. आपल्या भारत देशाची परंपरा आणि महाराष्ट्राची संस्कृती अतिथी देव भव आणि आदरणीय कैलासजी भगत यांचा शुभ सन्मान होतोय. अतुल दादा यांच्या शुभ हस्ते आपल्या महाराष्ट्राचं वस्त्र अलंकार रेशीम धाग्याने विणलेली मायेची प्रेमाची उबदार भगवी शाल आणि सौंदर्य या प्रेमाचं प्रतीक असलेल्या पुष्पगुच्छाने सन्मान चिन्ह देऊन सन्मान या ठिकाणी होतोय. त्यानंतर आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय विजयजी म्हात्रे. तर सुजित दादा यांच्या शुभ हस्ते विजयजी म्हात्रे यांचा सन्मान देखील या ठिकाणी केला जाईल. तर चला मॅच स्पीडली ऑन करा. वेळ आपण जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. डेरवली संघ आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. 56 रनचं लक्ष आहे आणि सलामीची जोडी मात्र मैदानाच्या आतमध्ये ओमकार आणि निमिष ही जोडी देखील आपल्याला पाहायला मिळते. चला तर सामन्याला सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळते ओमकार आणि निमिष ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अपकमिंग यंगस्टार खेळाडू कमी वयामध्ये भरपूर चांगली प्रगती या दोन्ही खेळाडूंनी केली आणि टीम दादरपाडा या टीम साठी भरपूर चांगले योगदान सातत्याने या दोन्ही बॅट्समनच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. विजय बालाजी आपल्याला पाहायला मिळतात. डेरवली गावाचं नाव टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती उंचवणारा खेळाडू ग्रामीण क्रिकेट बरोबरच खुल्या गटातील अनेक स्पर्धांमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज. पहिला बॉल लॉफ्ट केला, आडव्या बॅटने स्ट्रोक केला. एक सिंगल डीप मध्ये फिल्डर आपल्याला पाहायला मिळतो विकेटच्या दिशेने. फेकी दिशे चांगली होती, फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होताना आपल्याला पाहायला मिळते. तर चला पांजे टीमचे कॅप्टन या बॉलवर देखील लॉफ्ट केलाय. घुटना टेक और सुपर हिट सिक्सर देख लाजवाब स्ट्रोक पाहायला मिळालाय.
फलंदाज निमिषच्या बाट मधून आपल्याला पाहायला मिळतोय हा दमदार स्ट्रोक. 6 रनसाठी षटकार पाहायला मिळतोय. निमिष मोहिते आपल्याला पाहायला मिळतोय सध्याच्या घडीला. गतवर्षीचा हंगाम देखील या खेळाडूने गाजवलं. या हंगामात देखील भरपूर चांगलं प्रयत्नशील कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नुकत्याच रबर बॉल क्रिकेटचा हंगाम आपण पाहिला आणि रबर बॉल क्रिकेटमध्ये देखील भरपूर चांगली कामगिरी निमिष मोहितेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. ओमकारने एक सिंगल कंप्लीट केल्याने त्यानंतर स्ट्रायकिंग एंडला फलंदाज निमिष आपल्याला पाहायला मिळतोय. हलक्या हाताने दिशा दिली. एक सिंगल फक्त आणि फक्त कंप्लीट होताना पाहायला मिळते. सेकंड रन साठी कॉल. ओमकारने रोखलं फलंदाज निमिषला, कारण एक चांगली पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे. 56 रनचं जे लक्ष्य आहे त्या लक्ष्यापर्यंत पोहोचण्यासाठी अतोनात प्रयत्न, त्यासाठी एक चांगली भागीदारी देखील अपेक्षित आहे आणि त्यासाठी चालू असलेला हा दर्जेदार प्रयत्न आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळतोय. 3 बॉलचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 8 रन स्कोरबोर्डवर पाहायला मिळतात. लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू हवेमध्ये जाईल 6 रनसाठी. यस, इट इज अ सिक्सर. षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 14 रन. ओमकार देखील इन ऍक्शन मोड मध्ये आलाय. लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला आहे. मिड ऑफला फिल्डर होता. ओमकारचं देखील कौतुक करावं लागेल, कारण मैदानाच्या चौफेरीन अफलातून खेळीच्या जोरावर सातत्याने टीम निशांत 11 दादरपाडे या टीमसाठी भरपूर चांगलं योगदान ओमकार कोळीच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळालं आणि आज देखील भरपूर अपेक्षा आहेत. तर चला नेक्स्ट मॅच नांदगाव आणि त्यांच्या विरुद्धामध्ये नवघर या दोन टीम मध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल. पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला आहे. चेंडू जाईल डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन मिळत आहेत 4. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये धावांचा कडकडाट पाहायला मिळाला. 19 रन आपल्याला पाहायला मिळाला. तर मी आमंत्रित करेन आदरणीय विजयजी म्हात्रे यांना की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. नेक्स्ट मॅचचा नांदगाव आणि त्यांच्याच विरुद्धामध्ये नवघर. एकीकडे पनवेल तालुक्यातील संघ पाहायला मिळतोय, तर एकीकडे उरण तालुक्यातील नवघर संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. टेलीज कॉल आणि टॉस जिंकला नांदगाव टीमने. तर दादा, जशी ही मॅच संपेल निर्णयाची अंमलबजावणी करून आपण मैदानाचा ताबा घ्या. चला, तर स्पेल नंबर 2 आणि 19 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. स्पेल नंबर 2 गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सागर आपल्याला पाहायला मिळतोय. सागरचा पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज ओमकार आपल्याला पाहायला मिळतोय. ओमकार देखील इन ऍक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बाट मधून हा नेत्रदीपक स्ट्रोक पाहायला मिळालाय. का बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. या तळपत्या उन्हामध्ये धावांचा कडकडाट होत असताना निशांत 11 दादरपाडा या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय. दादरपाडा गाव म्हटल्यानंतर टेनिस बॉल क्रिकेट जगतातील नंबर 1 डीजे मास्टर डीजे मॅडी याचं असलेलं मूळ गाव आणि अनेक स्पर्धांमध्ये डीजे मॅडी देखील इन ऍक्शन मोड मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. निशांत 11 दादरपाडा या टीम मध्ये. तेवीस रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 56 रनचं लक्ष्य आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आतापर्यंत भरपूर चांगला संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय.
या बॉलवर पुन्हा एकदा आणखीन एक हवाई सफर. ओमकार कोळी नावाचं ब्रँड सध्याच्या घडीला ऍक्शन मोड मध्ये मैदानाच्या आतमध्ये येत असताना त्याच्या बाट मधून येतोय. डीप मिड विकेट बाउंड्रीच्या पलीकडे आणखीन एक फ्लायटेड सिक्सर पाहायला मिळालाय. या षटकाराच्या साह्याने टीमची धावसंख्या 29 रन आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या डाव्या बाजूला जो पनवेल ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जो रेल्वे रुळ आपल्याला पाहायला मिळतो. ज्या रुळावरून ज्या वेगाने रेल्वे स्वार होतात त्याच वेगाने सध्याच्या घडीला धावसंख्या धावफलकावर स्वार होताना आपल्याला पाहायला मिळते. 29 रन आतापर्यंत होत आहेत. 56 रनचं लक्ष्य, या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी चालू असलेला कणखर संघर्ष. कोलर पद्धतीचा हा बॉल फक्त दिशा दिली. सेन्सिबल क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये खेळण्याचा प्रयत्न ओमकार कोळी आणि निमिष मोहिते या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. उरण तालुक्यातील एक छोटंसं गाव दादरपाडा आणि आज याच गावातील हे युवा खेळाडू, युवा जोश, युवा ताकद काय असते याचं प्रात्यक्षिक ते दाखवत आहेत. या मॅच मध्ये टीम निशांत 11 दादरपाडा टीम साठी पुन्हा एकदा लॉफ्ट केला. टायमिंग भरपूर चांगला. डीप मिड विकेटला फिल्डर भरपूर वेगाने धावलाय. फिल्डर पोहोचेल तोपर्यंत चेंडू जाईल ओव्हर द रोप. 4 रन साठी हा चौकार आलाय. फक्त आणि फक्त चौकार षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. विजय बालाजी कुठेतरी थोडासा नाखुश असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते ना त्यावेळेस बॉलरचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि तेच चित्र आपल्याला सध्याच्या स्थितीला पाहायला मिळालं. 34 रन आतापर्यंत पाहायला मिळतात. मॅच पूर्णपणे कुली करून दिली. जेल होता परंतु थोडासा दूर होता विजय. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 35 रन आतापर्यंत होतात. फुलटॉस होता परंतु या क्षणाला निमेशने रोखले फलंदाज ओमकारला. कारण सामना खुला करून दिलाय त्यासाठी विकेट राखणे ही भूमिका तेवढीच इम्पॉर्टंट असेल निशांत 11 दादरपाडा या टीम साठी. पाहता पाहता पॉवर प्लेचं दुसरं षटक देखील कंप्लीट झालं आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम निशांत 11 दादरपाडा या टीमच्या फलकावरती धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते 35 रन. समीकरण बदलणे. शेवटचे 18 बॉल आणि अजून 21 रनची गरज आहे. एक चांगला फ्लाइंग राईट स्टार्ट निर्माण करून दिला या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी. ॲज अ ओपनर बॅट्समन ची भूमिका काय असते त्याची प्रात्यक्षिका भरपूर चांगली साकार केली टीम निशांत 11 दादरपाडा या टीमच्या माध्यमातून. या दोन्ही सलामीवीर फलंदाजांनी निमेश मोहितेने ज्या प्रकारे सुरुवात केली त्यानंतर तेवढीच चांगली साथ ओमकारने देखील त्याला दिली. आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार निमेशने लगावलाय. त्यानंतर 2 षटकार ओमकारने लगावले. स्पेल नंबर 3 आणि गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सत्या आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजीच्या मार्कवर ओव्हर द विकेट. 18 ला 21 रनची गरज असताना चेंडू उडवलाय. फिल्डर तैनात परंतु मिस फिल्डिंग. जीवदान मिळालं फलंदाज निमिषला. दुसरी धाव देखील भरपूर वेगाने पूर्ण केली. जसा कॅच ड्रॉप झाला पूर्णपणे नाराजी स्पष्ट आपल्याला पाहायला मिळाली गोलंदाज सत्या याच्या चेहऱ्यावर. कारण ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते ना त्यावेळेस भरपूर दुःख मात्र गोलंदाजाला होतं. कारण गोलंदाजाचा सर्वाधिक जवळचा मित्र जर कोण असतो तर तो म्हणजे क्षेत्ररक्षक. आणि ज्यावेळेस मिसफिल्डिंग होते ना त्यावेळेस टीमचा कॉन्फिडन्स हा देखील कमी होताना पाहायला मिळतो. बिगिट करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. या क्षणाला कुठल्याही प्रकारची चूक सत्याने केलेली नाही आणि विकेट क्रमांक पहिला ज्या विकेट साठी जाळ्या विणल्या त्या जाळ्यामध्ये फलंदाज अडकलाय निमिष मोहिते. पहिला धक्का.
टीमची धावसंख्या 37, 37 रन आतापर्यंत होतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. प्रीतम, या मॅच मध्ये पारदर्शकता असलेले बॅटिंग प्रीतमला देखील करावे लागेल. गोलंदाज सज्ज होईल. प्रीतम साठी हा बॉल बॅटच्या स्लाइसचा वेध घेतला होता, परंतु डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळते. प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स लेवल वाढवेल डेरवली टीमची, कारण महत्वाचा विकेट तर त्यांनी जरूर प्राप्त केला, परंतु मॅच अजून बाकी आहे. क्रिकेट अनिश्चितीचा खेळ आहे, कोणत्याही क्षणी खेळ बदलू शकतो. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर हा बॉल रिलीज केलाय. अशा धावा कुठेतरी थोडासा दबाव वाढवतील डेरवली टीमचा. पराभवाच्या दिशेने देखील घेऊन जाऊ शकतात अशा धावा. त्यासाठी डेरवली टीमच्या प्रत्येक गोलंदाजाला अशा धावा रोखायच्या आहेत. या बॉलवर देखील विकेट करण्याचा प्रयत्न. एलिव्हेशन भरपूर आहे. डीप मध्ये फिल्डर सेकंड टीमला पकडलाय जाईल आणि फलंदाज क्रमांक दुसरा देखील या ठिकाणी बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. आल्या पावली मैदानाच्या बाहेर माघारी परतला फलंदाज प्रीतम, या ठिकाणी होता बाद. दुसरा धक्का. सत्येंद्र आपल्याला पाहायला मिळते गोलंदाजीच्या मार्कवर. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एक सिंगल श्रीनिवासने कंप्लीट केले 1 रनच्या साह्याने. टीमची धावसंख्या आतापर्यंत 39. एकोणचाळीस रन आतापर्यंत आपल्याला लॉफ्ट केलाय. टायमिंग भरपूर चांगला. लॉंग कार्पेट डीप मध्ये फिल्डर होतात. चांगली फिल्डिंग. फक्त आणि फक्त एकच सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या होते ती म्हणजे 40 रन. समीकरण बदलले. शेवटचे 12 बॉलांनी आता मात्र 16 रनची गरज अजूनही आहे. चला, टीम मीटिंग जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. विजयदादा आणि टीम आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. डेरवली संघ
स्पेल नंबर 4 आणि देवेंद्र यांना आमंत्रित केले. शेवटचे 12 बॉल आणि 16 रनची गरज आहे. प्रति षटक 8 रनची सरासरी गाठावी लागेल. सलामीवीर फलंदाज ओमकार कोई अजूनही झुंज देतोय. स्ट्रायकिंग एंडला तो आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज सज्ज होते. राऊंड द विकेटने गोलंदाजी करेल. पहिला बॉल लॉफ्ट केलाय. ओमकार कोई चा ट्रेडमार्क स्ट्रोक पाहायला मिळतोय. वाईड इस्ट लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट करत असताना ओमकार कोईच्या बॅट मधून हा बेधडक स्ट्रोक पाहायला मिळाला. षटकार आला आणि सामन्याचे चित्र बदलून टाकलं. जिथे 12 बॉल मध्ये 16 रनची गरज होती तिथे मात्र सामना आलाय. 11 बॉल मध्ये आता मात्र करायच्या त्या म्हणजे 10 रन. वैयक्तिक 25 रनवर आतापर्यंत खेळतोय. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक थेट आमच्या व्यासपीठाच्या दिशेने षटकार पाहायला मिळतोय. 4 धावा दूर आहे विजयापासून. पुन्हा एकदा आणखीन एक धमाकेदार स्ट्रोक, परंतु फिल्डर तैनात होता. सामन्याचे चित्र बदलून गेलं. 9 मध्ये करायच्या आहेत त्या म्हणजे 4 धावा. 9 बॉल आणि 4 रन. ओमकारची खेळी संपुष्टात येते, परंतु चांगला प्रयत्नशील खेळ ओमकारच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. सामना त्याने खुला करून दिला. दहा बॉल मध्ये 31 रनची एक बहारदार इनिंग पेश केली गेली. नवीन फलंदाज चेतन मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. अजूनही 4 धावा दूर आहे विजयापासून. नवीन बॅट्समन चेतन भोईर स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय. ऑफस्टिकच्या थोडासा बाहेर हा बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा आलाय. अवंतर स्वरूपामध्ये एक धाव ऍड होते. अजूनही 3 रनची गरज आहे. 53 रन आतापर्यंत होतात. टीम निशांत 11 दादरपाडा या टीमच्या धावफलकावरती. स्विच इट केलाय. टायमिंग भरपूर चांगलं होतं, परंतु एकच रन या ठिकाणी ऍड होताना आपल्याला पाहायला मिळते. 1 रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 54 रन. बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला क्लीन बोल्ड फलंदाज होतोय बाद. श्रीनिवास बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल.
गोलंदाज देखील पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतोय. या मोमेंटला मिस टायमिंग स्ट्रोक पाहायला मिळेल की काय. एक सोपा झेल सागरने पकडलाय. मॅच मध्ये आला एक नवा ट्विस्ट. पूर्णपणे मॅच मध्ये पकड निर्माण करण्याचा निर्धार घेतलाय डेरवली टीमने. 6 बॉल मध्ये 2 रनची गरज अजूनही आहे. 6 बॉल आणि 2 रनची गरज आहे. मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट आलाय. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. शेवटचे 6 बॉल आणि 2 रन ची गरज आहे. गोलंदाजीच्या मार्कवर सत्येंद्र आपल्याला पाहायला मिळतोय. सत्येंद्र उर्फ सत्या या नावाने परिचित आहेत. गोलंदाज सज्ज होत आहेत. हलक्या हाताने दिशा दिली. रनआउटची संधी परंतु एकच सिंगल आता मध्ये 5 मध्ये करायचे आहेत. त्या म्हणजे 1 रन. 5 बॉल आणि 1 रन. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. या मोमेंटला मॅच मध्ये एक नवा ट्विस्ट. 4 बॉल आणि आता मात्र 1 रनची गरज. क्रिकेट हा निश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पैसा वसूल सामना. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. पुन्हा एकदा मॅच मध्ये आलाय आणखीन एक नवा ट्विस्ट. प्रत्येक डॉट बॉल या मॅच मध्ये रंगत निर्माण करतोय. व्हॉट अ मॅच. क्रिकेट हा अनिश्चितीचा खेळ आहे याचं दर्शन घडवून देणारा हा सामना पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल, प्रत्येक रन, प्रत्येक विकेट, प्रत्येक षटकार, प्रत्येक चौकारावर बदलणारा खेळ म्हणजे क्रिकेट. आणि आज मात्र या जुई गावाच्या क्रीडा नगरीमध्ये कैलासवासी जाना रामा चिमणे स्मृती चषक 2025 या 16व्या पर्वामधील आणखीन एक दर्जेदार सामना उद्या येताना पाहायला मिळतोय. कट केलाय परंतु सामना जिंकला. टीम निशांत 11 दादरपाडा या टीमने हाडले. टीम डेरवली संघ आपण देखील चांगला खेळ केला. तर या मॅचचा हिरो ज्याने 10 बॉल मध्ये 31 रनची एक बहारदार इनिंग पेश केली आणि या विजयामध्ये सर्वाधिक भरपूर चांगलं कौशल्य दाखवणारा खेळाडू अर्थातच ओमकार कोळी ठरलाय या मॅचचा हिरो. तर चला ओमकार आपण या सामनावीराचा पुरस्कार घेण्यासाठी ओमकार आपण मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार घेण्यासाठी या. नेक्स्ट मॅच नांदगाव टीमने टॉस जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला. बॅटिंग साठी